लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिना संपायला आला तरीही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये अजूनही मिळाले नाहीत. मध्ये बातम्या आल्या की लाडक्या बहिणींना एकत्रित 3000 रुपये मिळणार. त्याच्याबाबत देखील कोणतीही अपडेट सरकारच्या वतीने अथवा महिला व बाल विकास विभागाच्या वतीने अद्याप देण्यात आली नाही. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की 8 तारखेला म्हणजेच की 8 नोव्हेंबर रोजी 8 डिसेंबर रोजी माफ करा 8 डिसेंबरला एक GR आला आणि त्या GR मध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी त्या ठिकाणी 263 कोटी रुपयांचा निधी हा सामाजिक व न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाला दिला. नेहमीप्रमाणेच मागील 5-6 हप्त्यापासून आपण पाहिलं आहे की सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्य सरकार काय करतं की महिला व बाल विकास विभागाला जो काही निधी कमी पडेल तो निधी घेत असतं. तो निधी देखील आला. मग लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे साधारणपणे 13 डिसेंबर पर्यंत दिले जातील असे देखील बोलले गेले. 13 डिसेंबरची 14 झाली, 14ची 15 झाली, 15ची 16 आणि असं म्हणता म्हणता जवळपास 19-20 डिसेंबर आला तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर निराशा आली. लाडकी बहीण योजनेचे वितरण अद्यापही सुरू झाले नाही आणि याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती येत नाही. लक्षात घ्या, आता राज्यामध्ये आचारसंहिता सुरू असल्याचं बोललं जात आहे आणि या आचारसंहितामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरणाला सरकारला अडचणी असल्याची माहिती मिळत आहे. आता ही जर आचारसंहिता सरकारसाठी अडचण असेल तर ही मोठी अडचण लाडक्या बहिणींसाठी निर्माण झालेली आहे. कारण आता नगरपालिकांची आचारसंहिता संपली आहे परंतु महानगरपालिकेची आचारसंहिता परत सुरू झाली आहे. म्हणजेच लक्षात घ्या की आता जो 21 तारखेला निकाल लागणार आहे तो राज्यामध्ये आपल्या नगरपालिका निवडणुकांचा निकाल लागेल. परंतु महानगरपालिकासाठी परत एकदा आचारसंहिता सुरू आहे. 15 जानेवारीला तिकडे मतदान होऊन 16 जानेवारीला निकाल लागेल. मग 16 जानेवारीला लाडक्या बहिणींना पैसे येतील का? असंही होणार नाही. कारण 16 जानेवारी नंतर राज्यामध्ये जिल्हा परिषद इलेक्शन लागणार आहे. जिल्हा परिषद इलेक्शनचं त्या ठिकाणी आचारसंहिता पडेल. पंचायत समिती इलेक्शन आहेत आणि यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता मग काय फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये जाईल का? 31 जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत की राज्यामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत. मग यावेळी आचारसंहिता खरंच लाडक्या बहिणींसाठी अडचण ठरत आहे का? बहिणींना एकत्रित 3000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे कधीपर्यंत मिळू शकतात? याबाबतची काही अपडेट आहे का? काही हालचाल आहे का? असे प्रश्न अनेक लाडक्या बहिणी वारंवार विचारत आहेत. याबाबत आम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही अपडेट येतील त्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. सध्या लक्षात घेऊया लाडक्या बहिणींनो, मी ज्याप्रमाणे सांगितलं की आचारसंहिता लाडक्या बहिणींच्या हप्ता वितरणाला अडचण ठरत आहे का? तर या संदर्भात माहिती घेतली असता कसं असतं की कोणत्याही योजनेअंतर्गत जेव्हा डायरेक्ट लाभार्थ्यांना पैशांचे वितरण होत असते, म्हणजेच की लाडकी बहीण असेल किंवा आपली संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आपली PM किसान योजना असेल, या ज्या योजना आहेत या योजनांचे पैसे असतात ना ते लाभार्थ्यांना थेट पैसे किंवा आर्थिक स्वरूपात त्यांना त्या ठिकाणी लाभ मिळतो. हे लक्षात घ्यावं आपण. या ठिकाणी बघा आर्थिक लाभ पटपट लिहितो मी. थेट आर्थिक लाभ मिळतो. लाडकी बहीण असेल, संजय गांधी असेल किंवा आपल्या PM किसान नमो शेतकरी योजना असतील. मग आता राज्य सरकारद्वारे ज्या योजना राबवल्या जातात, राज्यामध्ये सध्या आचारसंहिता चालू आहे आणि म्हणून या आर्थिक योजनांचा लाभ डायरेक्ट देता येत नाही. अडचणी येत असतात कारण यामध्ये विरोधकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असतो. कारण समजून घ्या, समजा सध्या इलेक्शन चालू आहेत, नगरपालिका निवडणुका काही प्रमाणामध्ये 20 तारखेला निवडणुका होत आहेत ज्या पुढे ढकलल्या होत्या त्या. आणि मग आज समजा लाडकी बहीण योजनेचे पैसे आज 1500 रुपये जमा केले. आज आपण समजून घेऊया की 1500 रुपये काय झाले, आज जमा झाले. मग याचा परिणाम थेट निवडणुकांवर होत असतो असं विरोधकांचा त्या ठिकाणी आरोप असतो. म्हणून अशा वितरणाला त्या ठिकाणी सरकारला अडचणी येत असतात आणि हे असे वितरण करायचे असल्यास सरकारला त्या ठिकाणी कोर्टाकडून किंवा इतर विभागांकडून परवानगी घ्याव्या लागतात आणि मग हे वितरण करता येते. त्यामध्ये देखील विरोधकांनी विरोध केल्यानंतर हे वितरण होण्यास 100% अडचणी येतात अशी माहिती मिळत आहे. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे लांबले आहेत त्याचे कारण आहे ही आचारसंहिता आणि या आचारसंहितेमुळे या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत. आता नगरपालिकांची आचारसंहिता 21 तारखेला संपणार आहे. जर याच्या मधल्या पिरियडमध्ये सरकारकडून ज्या आपल्या न्यायालयाकडून जर सरकारने परवानगी काढली असेल तर कदाचित 21 तारखेनंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होऊ शकतात. कारण 21 तारखेनंतर नगरपालिकांची आचारसंहिता संपत आहे परंतु महानगरपालिकांच्या निवडणुकाला साधारणपणे वेळ आहे. 21 तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर 16 तारखेपर्यंत जवळपास 25 दिवसांचा त्या ठिकाणी गॅप असणार आहे आणि 25 दिवसांच्या आत
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण आधीमध्ये सरकारला त्या ठिकाणी करता येऊ शकतं जर सरकारने त्या संदर्भात परवानगी घेतल्या तर. आणि म्हणूनच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता लांबत आहे त्याला कारण ही आचारसंहिता असणार आहे. आणि यामध्ये जर अजूनही परवानगी मिळाली नाही तर कदाचित लाडक्या बहिणींना हप्ता मिळण्यासाठी साधारणपणे फेब्रुवारी महिन्याची देखील वाट पाहावी लागू शकते. हेच या ठिकाणी सत्य आहे आणि हेच ऐकायला मिळत आहे. आता असं जर झालं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये जर हप्ता वितरण होणार असेल तर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि कदाचित फेब्रुवारी असे 4 महिन्यांची मिळून एकत्रित 6,000 रुपये किंवा एकत्रित त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 4,500 रुपये अशी शक्यता मिळण्याची मोठ्या प्रमाणावर आहे. जर मी जे म्हणतोय आचारसंहिता विषय तो तसाच कायमस्वरूपी राहिला तर. आणि जर सरकारला परवानगी मिळाली असेल तर कदाचित 21 तारखेनंतर साधारणपणे 30 तारखेच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये देखील येऊ शकतात. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तसेच लाडकी बहीण योजनेबाबत तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, कारण आपण व्हिडिओ घेऊन येऊन तुमच्या सर्व प्रश्नांच्या सर्व शंकांचे निरसन करत असतो. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.